जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो. आपण बघत आहे भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा. रामगड पाड्याच्या न्यायालयाला मिळाले संघटित भर. आदिवासी युवा सेना संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रू. प्रशासनाला अखेर घ्यावी लागली दखल. एखाद्या पाड्याचा संघर्ष केवळ घरांच्या नोंदीसाठी नसतो, तो त्या समाजाच्या अस्तित्वाच्या, सन्मानाच्या आणि मूलभूत हक्कांचा लढा असतो. अक्कलकुवा तालुक्यातील मोजे रामगड पाडा ग्रामपंचायत अलिवीड येथील ग्रामस्थांनी गेल्या 35 ते 40 वर्ष वास्तव्यास असूनही त्यांच्या घरांची ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मध्ये नोंद नसल्याने अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. अखेर या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यांमुळे प्रशासनाला कारवाईचे आदेश द्यावे लागले. पंचायत समिती अक्कलकुवा यांनी 14 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायत अलिवीडला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट निर्देश दिले आहेत की रामगड पाड्यातील घरांची ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मध्ये तात्काळ नोंद करण्यात यावी, घरपट्टी आकारणीची कारवाई करावी आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 2-3 नुसार आवश्यक प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा. हे आदेश सहज मिळाले नाहीत. यामागे आदिवासी युवा सेना संघटनेच्या सातत्यपूर्ण आणि संविधानिक मार्गाने केलेला संघर्ष आहे. संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र वरवी, पंकज वरवी आणि सोशल मीडिया प्रमुख सुनील पवार यांनी ग्रामस्थांसोबत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. निवेदने, बैठका आणि संबंधित अधिकाऱ्यांशी केलेल्या संवादामुळे हा प्रश्न शासनाच्या धारणात पोहोचला. पत्रात नमूद केल्याप्रमाणे संबंधित प्रश्न निकाली काढण्यासाठी योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून ग्रामस्थांना आंदोलन अथवा उपोषणासारखी टोकाची भूमिका घ्यावी लागू नये यासाठी प्रशासनाला पुढाकार घेण्याचेही सांगितले आहे. यावरून लोकशाही पद्धतीने केलेल्या पाठपुराव्याचे महत्त्व अधोरेखित होते. रामगड पाड्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात आज आनंदाचे अश्रू आहे. अनेक दशकांपासून आपल्या घरांच्या अधिकृत ओळख मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा होती. हा विजय केवळ एका पाड्याचा नाही, तर संघटित समाज, सातत्यपूर्ण लढा आणि संविधानिक मार्गावरील विश्वासाचा विजय आहे. आजची ही यशोगाथा एक महत्त्वाचा संदेश देते. प्रश्न कितीही जुना असो, संघर्ष जर संयमी, कायदेशीर आणि संघटित असेल तर प्रशासनालाही जनतेच्या हक्कांची दखल घ्यावी लागते. रामगड पाडाच्या ग्रामस्थांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. हा विजय कोणत्या व्यक्तीचा नसून रामगड पाड्यातील प्रत्येक ग्रामस्थांच्या जिद्दीच्या आणि आदिवासी युवा सेना संघटनेच्या सातत्यपूर्ण निस्वार्थ पाठपुराव्यांचा विजय आहे. आता पुढील अपेक्षा एवढीच, पत्रातील निर्देशांची तातडीने अंमलबजावणी होऊन ग्रामस्थांना त्यांचे सर्व संविधानिक हक प्रत्यक्षात मिळावेत. जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय, जय संविधान.